तुमच्या गोविंदा पथकाचं नाव काय आणि साधारणतः गौतममध्ये किती सदस्य आहेत? कुठे तुम्ही दहीहंडीला? आमच्या गोविंदा पथकाचं नाव गावदेवी गोविंदा पथक आहे. हे पथक गावदेवी मित्र मंडळाशी संलग्न असं हे गोविंदा पथक आहे. गेल्या 16 वर्षापासून वाडे शहरात आपण गोविंदा पथकाच्या माध्यमातून दही काल्याचा उत्सव साजरा करतो. या उत्सवाच्या दरम्यान ही आमच्या मित्रमंडळाची दुसरी पिढी सतत या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. आपली संस्कृती टिकली पाहिजे या अनुषंगाने या परिसरातील अनेक युवक एकत्र येऊन हा दहीहंडीचा उत्सव आपण साजरा करतो. आतापर्यंत आपण 5 थरापासून सुरुवात केली होती. हळूहळू वाडे शहरामध्ये आपण 7व्या थरापर्यंत पोहोचले आहोत आणि आमची मनशा यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाण्याची आमची मनशा आहे. तसेच वाड्या पंचक्रोशीत जेवढे काही दहीहंडीचे उत्सव होतात त्या प्रत्येक पथकाला आपण भेट देतो. त्याचप्रमाणे आपण भिवंडी, वसई आणि आजूबाजूच्या शहापूरच्या परिसरात सुद्धा आपण दही काल्याचा उत्सव साजरा करायला जातो. ही तालीम तुमची किती दिवस तालीम दिली? या तालिमीची सुरुवात आम्ही गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करतो. जवळपास 1 महिना, सव्वा महिना आम्ही नियमित सराव करतो. या सरावाला जवळपास या पंचक्रोशीतील जवळपास 200 ते 250 मुलं या पथकामध्ये सहभागी असतात आणि आनंदाने जल्लोषात आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही सर्वजण हा उत्सव आनंदात साजरा करतो. तर खरं तर पाहिलं तर गोविंदा पथकाची जी अशी कसं असते आणि कधी काय त्यांना अपघात होतो तेव्हा ती जखमी होतात. तर सुरक्षा संदर्भात तुम्ही काय याच्यासाठी सर्वप्रथम आपण गोविंदा पथकाची सभा घेतो. या सभेमध्ये आपण सर्व जे गोविंदा आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी आपण अपघात विमा जो आपण काढतो आणि प्रत्येक सभासदाचा म्हणजे गोविंदाचा आधार कार्ड आपण जमा करून घेतो आणि प्रत्येक गोविंदाचा आपण वैयक्तिक विमा या ठिकाणी काढला आहे. आजपर्यंत आपल्या गावदेवी मातेच्या कृपा आशीर्वादाने अपघात झालेला नाही, पण भविष्यात काही सांगता येत नाही. त्या दृष्टीने प्रत्येक गोविंदाचा आपण या ठिकाणी विमा उतरवलेला आहे. तर तुमची मागणी काय असेल आताच्या या सरकार? या ठिकाणी आमची मागणी अशी असेल की आता हे तरुण जवळपास 1.25 महिना या ठिकाणी मेहनत घेतात. ज्याप्रमाणे इतर खेळांचे जे खेळाडू असतात त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळते, तसेच गोविंदा पथकामध्ये सहभागी असणाऱ्या गोविंदांना खेळाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं हीच आमच्या पथकाची मागणी आहे. मी गोविंदा पथकामध्ये मनोरे बांधताना कोणती रणनीती वापरतात? या रणनीतीमध्ये आम्ही सर्वप्रथम जो आमचा बेस आहे तो आमची रणनीती अशी आहे की जे वरचे आमचे 3-4 थर वरचे जाणार आहेत त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खालचं तर आम्ही रचत असतो आणि त्या पद्धतीने आमचं नियोजन असतं. याची संपूर्ण जबाबदारी आमच्या संघ व्यवस्थापकाकडे, आमच्या कोचेसकडे असते. त्याबद्दल इतर गोष्टी सांगणे या कॅमेऱ्यावर ठीक ठरणार नाहीत. तुम्ही गोविंदा पथकामध्ये एखादा गोविंदा यामध्ये जखमी झाल्यास आरोग्याची काळजी कशा प्रकारे करतात? प्रथमोपचाराचे काही प्रशिक्षण यामध्ये तुम्ही घेतले आहे का? सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे जे वरचे 3 आपले गोविंदा जाणार आहेत त्या प्रत्येकाला आपण सेफ्टी गार्ड देतो. त्या ठिकाणी त्यांना पॅडिंग, त्यांचे हेल्मेट वगैरे लावून दिले जाते. तसेच वरती चढताना आपण रस्सीचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे प्रथमोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय सल्लागार सुद्धा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते प्रथमोपचार केंद्र चालवत असतो. गोविंदामध्ये भाग घेणे तुम्हाला कसे वाटते? हा म्हणजे आमच्यासाठी उत्साहाचा दिवसच आहे. आपली संस्कृती टिकली पाहिजे, तळागाळापर्यंत आपले सण पोचले पाहिजेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू बघू शकता. सर्वजण काम धंदा करून आता रात्रीचे जवळपास 10:30 वाजलेले आहेत तरी यात उत्साहात ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंदाचा सण आहे, जल्लोषाचा सण आहे. सर्वजण आनंदाने या ठिकाणी सहभागी होत आहेत. गोविंदांना काय संदेश द्या? गोविंदांना संदेश असा देईन, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या आणि आपली संस्कृती वाचवा आणि मराठी माणसाचा जय जयकार असू द्या. Subscribe for more content.